माझं स्वागत आहे मित्रांनो आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही दिवस एकाच प्रश्नाने त्रस्त आहे, ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कोणाला मिळणार. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊ. 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिला आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा देण्यात येणार आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यानंतर लगेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नजरा नमो शेतकरी योजनेकडे वळले आणि गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील अनिश्चितता, बाजारातील पडझड, वाढलेले इनपुट खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा वेळी हा हप्ता म्हणजे त्यांच्या खर्चातील महिनाभराचा श्वास म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या लाभधारकांना मिळत असतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता येतो त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळत असतो. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जेव्हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी टाकला, तो हप्ता तुम्हाला येणं गरजेचा असतो. ते जर आला असेल तर हे पण येऊन जाईल. नमो शेतकरी योजनेमध्ये पीएम किसान योजनेमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तो दुरुस्त करा. फार्मर आयडी काढला नसेल तर कोणत्या योजनेसाठी फार्मर आयडी महत्त्वाचा आहे ते सुद्धा काढून घ्या. हे 2-3 कामं महत्त्वाची आहेत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता तरच मिळेल. तर धन्यवाद. जय शिवराय. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद.